मित्रांनो नमस्कार सर्वांना, गुड आफ्टरनून. बघा आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीसचं वारं सध्या वाहिलं होतं मागच्या महिन्यामध्ये. विधानसभेमध्ये पण हा मुद्दा उचलून धरला आणि त्यानंतर फडणवीसांनी सांगितलं होतं की फेब्रुवारीच्या अगोदर ही पोलीस भरती येऊन जाईल आणि त्यावरती कामही चालू आहे. तुम्हाला यावेळा या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आता पेपरला न्यूज पण येते वारंवार की एवढ्या जागा मागवल्या, थोड्या जागा मागवल्या, कारागृहाला एवढे पदं शिल्लक आहेत. ह्या गोष्टी रिक्त जागेच्या असतील आणि नवीन वॅकन्सीच्या पण असतील. अशा वेळेसच बघा पोरांच्या मनामध्ये एक गोष्ट बिंबवली जाते. ती गोष्ट म्हणजे पेपरला काय गोष्टी येतात, गोष्टी कुठल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये मुंबईला प्रत्येक पोलीस स्टेशनला महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान येणार आणि मुंबईसारखंच महाराष्ट्रामधील इतर ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र सुरक्षा बल येणार. आणि यावरतीच बघा पेपरवाले एवढं मुलांना कन्फ्यूज करतात. ते म्हणजे काय, त्यामध्ये वर लिहिलेलं असतं त्यांच्यामध्ये की शासन पोलीस भरती न करता महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जवान हे कर्तव्यासाठी घेत आहे. आणि ह्या जर बातम्या आपल्या पोरांनी वाचल्या भरती करणाऱ्या, तर ते पोरग 100% डिप्रेस होतं आणि ते तयारी करायचं सोडून देतं. त्यामुळं आपण आजचा व्हिडिओ आणलेला आहे की तुमच्यासोबत असं होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा, तुमच्या मित्राला पण हा व्हिडिओ शेअर करा. बघा महाराष्ट्र सुरक्षा बल आणि महाराष्ट्र पोलीस यामध्ये तारतम्य कधीही लागू शकत नाही. कारण महाराष्ट्र पोलीसचं काम कायद्याने सुव्यवस्था आहे आणि महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचं काम आहे इंडस्ट्रियल एरिया असेल किंवा शासकीय आस्थापना असेल त्या ठिकाणी सिक्युरिटी आणि गार्डिंग करायचं कामही आहे. म्हणजे काम हे भिन्न आहेत. फक्त पर्यायी व्यवस्था म्हणून फक्त महाराष्ट्र सुरक्षा बलाला जोपर्यंत मार्च महिन्यामधली ही जे ट्रेनिंगची बॅच आहे शेवटची, ती बॅच पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत फक्त ठेवायचा निर्णय घेतलेला शासनानं. या ठिकाणी ते कायमस्वरूपी या ठिकाणी असतील आणि भरती होणार नाही ह्या गोष्टी काही अफवा असतील मीडियाच्या, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. आता पुढला प्रश्न राहिला, तो प्रश्न म्हणजे पोलीस भरतीविषयीचा. जर पोलीस भरती किती पदाची निघाली तरी, तर मी वारंवार सांगतो की पोलीस भरती यावेळेस 18,000 प्लस पदांची निघू शकते. कारण काय, 2022 आणि 23 जे वॅकंट पदं आहेत, ती वॅकंट पदं हे भरपूर आहेत आणि ते शासनाला पदं हे भरणं बंधनकारक असतं. गृह खात्यामध्ये कुठलीही पदं 6 महिन्याच्या वरती रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळं ह्यांना पदं ही भरून घ्यावी लागतात. 2020ची जी भरती झालेली आहे, 22ची आणि 23ची भरती पेंडिंग होती. ती भरतीचं मुहूर्त हे 24ला नक्कीच लागणार. जसं सांगितलेलं आहे फडणवीसांना की 2024मध्ये लोकसभेच्या आचारसंहितेचं पहिलं हे ॲड पडेल आणि त्यानंतर तुमचं काय आहे ती प्रक्रिया चालू होईल. कधी, ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन होईल त्यानंतर. हा सगळा एकूणच मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही डिप्रेस होऊ नका, अभ्यासाकडे लक्ष द्या. डिमोटिवेट होऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. अभ्यासाकडे फोकस पूर्णपणे करा, वेळ द्या, टाइम टेबल करा, ग्राउंड करा, लेखी करा. ज्या तुमचं थोडंसं कच्चं आहे त्यावर तुम्ही जास्त भर द्या, ते करायचा प्रयत्न करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, पुढील भरतीची ॲड पडेल त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरता येईल म्हणून तुम्ही जे कागदपत्र आवश्यक आहेत ते काढून ठेवा. जर नसतील तर ते अप्लाय करा, काढून ठेवा आणि पूर्णपणे ओके थांबा. कारण तुम्हाला यावेळेस पोलीस भरतीमध्ये लागायचं असेल, तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. बाकीचे मीडियाकडे ह्या गोष्टीकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊन स्वतः डिमोटिवेट होऊ नका. महाराष्ट्र सुरक्षा बल आणि पोलीस हा दोन्हीही पूर्ण वेगळे आहेत, भिन्न आहेत, पण दोन्हीही गृहमंत्रालयाचे आहेत, फक्त वेगळे आहेत फक्त. आणि यामुळं पोलीस भरती होणार नाही या अफवेवर तुम्ही विश्वास ठेवू नका. ठीक आहे. नवीन मनुष्यबळ निर्माण होईपर्यंत महाराष्ट्र सुरक्षा बल घेणार आहेत आणि त्यानंतरही फक्त गार्ड ड्युटीला, बंदोबस्ताला MSF हे राहू शकतं. बाकीच्या कामाला तर पोलीसची गरज नक्कीच भासणार. आणि सध्या महाराष्ट्रामधील पोलीस मनुष्यबळ हे भरपूर कमी आहे. त्यानंतर नवीन पोलीस स्टेशनची स्थापना असेल, नवीन आयुक्तालय, नवीन SP ऑफिस असतील, नवीन पोलीस स्टेशन आणि नवीन जे टास्क फोर्स आणि सायबर सेल आहे, त्यामुळं महाराष्ट्रामधील पोलीस भरतीची जास्तीत जास्त शक्यता आपल्याला सांगता येते. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर व्हिडिओ शेअर करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.